ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लगा लूं। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपला सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्याला इथं ओपन करायचं. ओपन केलं तर अशा प्रकारचे काही इमेज दिले. तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज घेतल्यानंतर त्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ह्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं 15 सेकंद किंवा 20 सेकंदापर्यंत आपल्या इथे घेऊन यायची आहे. आणि त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला इथे येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा भेटवायला इथे व्हिडिओ दिला आहे, तर तो इथं ॲड कर. ॲड केल्यानंतर ह्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं सर्वात आधी इथे एक्स्ट्रा जे इथं काय करायचं करून घ्यायचं आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपला काय याचा बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला बिट 2 वरती इथं जिथे येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन जे ते आपल्या इथं काय करायचं आहे मित्रांनो, स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 6 वरती येऊन जे ते आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे. तर मित्र, अशा प्रकारे आता इथे जेवढं काय आपली बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथे इमेज जे असतील ती इथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या याचा बिटवाला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे डिलीट करून टाकायचा आणि त्यानंतर आता आपल्याला इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं, परत रिप्लेसचा जो ऑप्शन असेल त्यावरती येऊन आपल्याला फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो अशा प्रकारे इथे घ्या आणि अशा प्रकारे इमेज जे असतील ते इथे तुम्ही रिप्लेस करून घ्या. तर रिप्लेस वगैरे इथे इमेजेस केल्यानंतर आपल्या काय याचा इमेजेसला आपल्या ॲनिमेशनने काही इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत इथे. ओके, तर मित्र, आता आपलं इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर इथं सुरुवातीच्या इमेजला कोणता इथं ॲनिमेशन द्यायचं नाही आहे. आता आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपल्याला रोल इन आउट 1 द्यायचा आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट जे ते राईट द्यायचं आहे. परत नंतरच्या जे आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर परत आपल्या इथे डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या परत जिथे आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचं आहे, परत आपल्या डिस्टॉर्ट राईट जे तिथे द्यायचं आहे ॲनिमेशन. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे त्या कॉम्बोमध्ये येऊन जायचं, परत डिस्टॉर्ट लेफ्ट द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन जायचं आणि त्यानंतर स्टेच अँड डिसॉर्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर आपला परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर आपल्याला बेसिक अशा प्रकारचा पॅडिंग वगैरे अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे मित्रांनो तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या जिथे परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्याला येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचे. त्यानंतर विव्हॅन स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं अशा प्रकार स्लाइड आणि वेव्ह अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम मन द्या आणि परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल मित्रांनो आपल्याला त्यावरती जे इथं येऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपला परत आपल्या इथे जिथे येऊन स्पिन फॉल अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका. तर तो दिल्यानंतर आपला परत नंतरचा जो इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे आणि परत नंतर जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या आणि परत नंतर शेवटचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट जो ते द्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं आपलं ॲनिमेशनचं जे काम आहे ते आपलं इथं झाले. तर त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं, परत नंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला इथं इफेक्ट भेटणार, त्याचं नाव आहे मित्र पोलगाव रेव. अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो आपल्या कोण ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे इथं करून घ्या. परत नंतर त्याच इमेजच्या सुरुवातीला येऊन जायचं, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला एक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. जर का तुम्हाला इथं दिसत नसेल तर वरती सर्च करू शकता. तर त्याचं नाव आहे मित्रांनो अशा प्रकारचं ऑमिनो स्टार्ट. अशा प्रकारचा इफेक्ट आहे तिथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे इथं करून घ्या.
परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अशा प्रकारचा एक स्टॅक अँड सिलेक्ट अशा प्रकारचा जो एक हा इफेक्ट तो इथं अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजमध्ये येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच आपल्याला एक अशा प्रकार सॉरी मित्र बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये माउंट अँड फिगर अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इथे भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे याची 3 इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर विस्पर्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून 2 इमेजपुरती इथं ॲडजस्टमेंट त्याची इथे करून घ्या. परत नंतरच्या जिथे आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला जिथे परत बघा मित्रांनो त्यानंतर जिथे बघा मित्रांनो नंतरच्या इमेजवरती आल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं बघा व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर जिथे आपल्याला बघा काय करायचं आहे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर रोल झूम अशा प्रकारचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची 2 इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला जिथे परत नंतरच्या आपल्याला इथं काय करायचं मित्रांनो इमेजवरती येऊन जायचं आहे. परत नंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये आपल्याला एक अशा प्रकारे 5 क्रिसमस अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजमध्ये येऊन बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये पार्ट सिम्बल अशा प्रकारचा इफेक्ट भेटत तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं. त्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये मोडी कॉलेज अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जे ते 3 इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या जे आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं एक इफेक्ट भेटेल त्याचं नाव आहे मित्र कॅज्युअल स्क्रॉलिंग. तर अशा प्रकारचा इफेक्ट तो अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत त्याची ॲडजस्टमेंट इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आता आपल्या इथं एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.